नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आलोक शुक्ला। 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 एकूण 7 व्यक्तींना जाहीर झाला आहे। यामध्ये प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि छत्तीसगड बचाव आंदोलनाचे संयोजक आलोक शुक्ला यांची 2024च्या प्रतिष्ठित गोल्डमन पर्यावरण पुरस्कारासाठी निवड झाली आहे। तर गोल्डमन पर्यावरण पुरस्कारालाच ग्रीन नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाते। हा वार्षिक पुरस्कार जगभरातील तळागाळातील पर्यावरण चॅम्पियन्सना त्यांच्या पर्यावरण संरक्षणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानित करतो। नेक्स्ट आहे, द विनर्स माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर शेन वॉटसन यांनी लिहिलेले आहे। ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने द विनर माइंडसेट हे पुस्तक लिहिले आहे। ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्यूजचा 2014 मध्ये एका सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्याने मृत्यू झाला होता। या घटनेने शेन वॉटसनला खूप प्रभावित केले। या पुस्तकात शेन वॉटसनने जीवनातील महत्त्वाचे पैलू सांगितले आहेत। नेक्स्ट आहे, भारतीय लस उत्पादक संघ IVMA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर कृष्णा येला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। एप्रिल 2024 मध्ये डॉक्टर कृष्णा येला यांची भारतीय लस उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। डॉक्टर कृष्णा येला यांनी आदर सी पूनावाला यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। आदर सी पूनावाला यांनी 2019 ते मार्च 2024 पर्यंत अध्यक्षपद भूषवले आहे। डॉक्टर कृष्णा येला हे भारत बायोटेकचे सहसंस्थापक कार्यकारी अध्यक्ष आहेत। जिनोम व्हॅलीचे जनक म्हणून डॉक्टर कृष्णा येला यांना ओळखले जाते। त्यांची 2 वर्षांसाठी IVM चे नवीन अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे। महिमा दत्ताला यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली, तर टी श्रीनिवासन हे कोषाध्यक्ष असतील। डॉक्टर हर्षवर्धन हे IVMA चे महासंचालक म्हणून कायम राहतील। नेक्स्ट आहे, जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे बांधले जात आहे? तर दुबई या ठिकाणी बांधले जात आहे। बघा, दुबईमध्ये जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधले जाणार आहे। त्याचे नाव अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ असे असणार आहे। नवीन विमानतळ हे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा 5 पटीने मोठे असेल। यासाठी $35 अब्ज म्हणजे सुमारे 2.92 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे। दरवर्षी या ठिकाणी 26 दशलक्ष प्रवासी प्रवास करतील। येथे 5 समांतर रनवे असतील, म्हणजे 5 विमाने एकाच वेळी टेक ऑफ किंवा लँडिंग करू शकतील। या विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ 70 चौरस किलोमीटर असेल। नेक्स्ट आहे, अलीकडेच ग्लोबल मीडिया पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर AI अँकर सना यांनी जिंकलेला आहे। एप्रिल 2024 मध्ये भारताची पहिली AI अँकर सनाने इंटरनॅशनल न्यूज मीडिया असोसिएशन कडून 2024चा ग्लोबल मीडिया पुरस्कार जिंकला आहे। सनाला हा पुरस्कार तिच्या बहुभाषिक आणि अष्टपैलू रिपोर्टिंग क्षमतेमुळे मिळाला आहे। इंडिया टुडे ग्रुपने सनाला 2023 मध्ये भारताची पहिली AI अँकर म्हणून प्रोजेक्ट केले होते। इंडिया टुडे ग्रुप ही नवी दिल्ली येथे स्थित भारतीय मीडिया समूह आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या रुग्णालयाला सलग 5व्या वर्षी भारतातील सर्वोत्कृष्ट खासगी रुग्णालयाचा किताब देण्यात आला आहे? तर मेदांता हॉस्पिटलला देण्यात आलेला आहे। एप्रिल 2024 मध्ये ग्लोबल हेल्थ लिमिटेडद्वारे संचलित मेदांता द मेडिसिटी गुरुग्रामला पुन्हा एकदा भारतातील सर्वोत्तम खासगी रुग्णालय म्हणून किताब देण्यात आला आहे। प्रतिष्ठित न्यूजवीक वर्ल्ड्स बेस्ट हॉस्पिटल्स 2024 रँकिंगने हा पुरस्कार दिला आहे। मेदांताने सलग 5व्या वर्षी यश संपादन केले आहे। मेदांता हॉस्पिटल हे जगातील शीर्ष 250 रुग्णालयांमध्ये वैशिष्ट्यीकृत भारतातील एकमेव खासगी रुग्णालय आहे। नेक्स्ट आहे, स्मॉल फायनान्स बँक्स मधून युनिव्हर्सल बँकांमध्ये ऐच्छिक रूपांतरणासाठी अलीकडेच मार्गदर्शक तत्वे कोणी जारी केली आहेत? तर RBI ने जारी केलेली आहेत। एप्रिल 2024 मध्ये RBI ने स्मॉल फायनान्स बँक्स मधून युनिव्हर्सल बँकांमध्ये ऐच्छिक रूपांतरासाठी मार्गदर्शक तत्वे सादर केली आहेत। RBIच्या या सूचनांना बदल योजना किंवा संक्रमण योजना असे संबोधले जात आहे। स्मॉल फायनान्स बँकांनी युनिव्हर्सल बँकांमध्ये रूपांतर होण्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। स्मॉल फायनान्स बँकांनी किमान 5 वर्षांच्या कामगिरीचा एक समाधानकारक ट्रॅक रेकॉर्ड राखला पाहिजे। SFB कडे मागील तिमाहीच्या शेवटी किमान 1000 कोटी रुपये असणे आवश्यक आहे। SFB चे शेअर स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जावेत।
भारतातील एसएफबीची स्थापना लहान व्यापारी, सूक्ष्म आणि लघु उद्योग, शेतकरी, असंघटित क्षेत्र आणि वंचित घटकांना मूलभूत बँकिंग सेवा आणि क्रेडिट सुविधा प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे बॅच ओपन स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर वेलावन सेंथिलकुमार यांनी. भारताचा स्क्वॅशपटू वेलावन सेंथिलकुमारने बॅच ओपन स्क्वॅश 2024 चे विजेतेपद जिंकले आहे. वेलावन सेंथिलकुमारने बॅच ओपन चॅलेंजर स्क्वॅश विजेतेपदाच्या अंतिम फेरीत फ्रान्सच्या मेलविल सिनमेनिकोचा पराभव केला. वेलावन सेंथिलकुमारचे हे 8वे प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशनचे विजेतेपद आहे. बॅच ओपन चॅलेंजर स्क्वॅश 24 ते 28 एप्रिल 2024 दरम्यान ज्यू डी पाम, पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट आहे अलीकडेच खनिज शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. 29 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 दरम्यान नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटर येथे खनिज शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याचे उद्दिष्ट होते सहकार्याला चालना देणे, ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि महत्त्वपूर्ण खनिज, फायदेशीर आणि प्रक्रिया उद्योगात नवकल्पना वाढवणे. शिखर परिषदेत ग्लुकोनाइट, लिथियम रेअर अर्थ एलिमेंट, क्रोमियम प्लॅटिनम ग्रुप, ग्रेफाइटशी संबंधित टंगस्टन रेअर अर्थ आणि ग्रेफाइटशी संबंधित व्हॅनेडियम यावर चर्चा करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच IPL मधील 150व्या विजयासह नवीन विक्रम कोणी केला आहे? तर MS धोनी यांनी केलेला आहे. IPL 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात MS धोनीने आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे. IPLच्या इतिहासात 150 सामने जिंकणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरला आहे. तर जिंकणाऱ्या 150 सामन्यांमध्ये MS धोनी हा खेळाडू सहभागी होता. नेक्स्ट आहे लच्छू महाराज पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पंडित राजेंद्र गंगानी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. अलीकडेच 2015 ते 2024 या कालावधीतील लच्छू महाराज पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. लच्छू महाराज बॅले फाउंडेशन तर्फे 31 ऑगस्ट 2024 रोजी लखनौमध्ये हा सन्मान सर्वांना देण्यात येणार आहे. लच्छू महाराज पुरस्कार देण्यात आलेले विजेते बघा: उमा शर्मा नवी दिल्ली यांना 2015 साठी, रामा वैद्यनाथन नवी दिल्ली 2016 साठी, उमा डोगरे जयपूर 2017 साठी, हेमा मालिनी मुंबई 2018 साठी, सायरा बानो मुंबई 2019, डॉक्टर संध्या पुरीच्या संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा 2020 साठी, डॉक्टर मालविका मित्रा कोलकाता 2021 साठी, प्राची शहा मुंबई 2022 साठी, असीम बंधू भट्टाचार्य मुंबई 2023 साठी आणि 2024 मध्ये पंडित राजेंद्र गंगानी जयपूर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे दिल्लीच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुनील कुमार यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एप्रिल 2024 मध्ये कार्मिकांनी प्रशिक्षण जारी केलेल्या आदेशानुसार सुनील कुमार यादव यांची दिल्लीच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयीन संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी केली आहे. ही नियुक्ती केंद्रीय कर्मचारी आणि पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढील आदेश येत आहेत. यापैकी जे आधी असेल ते लागू असेल. ते 2010 बॅचचे भारतीय सेवा अधिकारी आहेत. नेक्स्ट आहे हेमंत बक्षी हे कोणत्या कंपनीचे CEO होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर ते ओला या कंपनीचे CEO होते. एप्रिल 2024 मध्ये शेअर्ड मोबिलिटी कंपनी ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत बक्षी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जानेवारी 2024 मध्ये ते कंपनीत रुजू झाले. यापूर्वी ओला कंपनीने UK, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आपली मोबिलिटी सेवा बंद केली होती. ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल हे आहेत. नेक्स्ट आहे इन्व्हेस्ट इंडियाच्या मते कोणत्या वर्षापर्यंत भारताची ई-कॉमर्स बाजारपेठ जगातील 3री सर्वात मोठी बाजारपेठ असेल? तर याचे योग्य उत्तर आहे 2030. एप्रिल 2024 मध्ये इन्व्हेस्ट इंडियाने भारताच्या ई-कॉमर्स उद्योगासाठी एक भविष्यवाणी केली आहे, ज्यानुसार 2030 पर्यंत भारताचा ई-कॉमर्स बाजार जगातील 3रा सर्वात मोठा बाजार असणार आहे. 2030 पर्यंत $325 अब्ज इतकी मोठी वाढ अपेक्षित आहे. ई-कॉमर्स मार्केट म्हणजे इंटरनेटवर वस्तू आणि सेवांचा व्यापार करणे. नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्र्याने पदाचा राजीनामा दिला आहे? तर याचे उत्तर आहे स्कॉटलंड. 29 एप्रिल 2024 रोजी स्कॉटलंडच्या पहिल्या मुस्लिम मंत्र्याने 13 महिन्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ब्रिटिश पाकिस्तानी स्कॉटिश फर्स्ट मिनिस्टर हमजा युसूफ यांनी या आठवड्यात पाडलेल्या 2 अविश्वास मतांपूर्वी राजीनामा जाहीर केला. या
अविश्वास ठरावांपैकी एक त्यांच्या विरोधात आणि एक त्यांच्या सरकारच्या विरोधात होता. हमजाने स्कॉटिश नॅशनल पार्टीचे नेतेपदही सोडले आहे. स्कॉटिश ग्रीनसह SNPची युती तुटल्यानंतर युसूफच्या नेतृत्वावर टीका झाली, ज्यामुळे आठवड्याच्या शेवटी विरोधी पक्षांकडून 2 अविश्वास प्रस्ताव आले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.